पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महानगरपालिकेचा सावळा गोंधळ, इच्छुकांसाठी मतदार यादी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्या, शिवसेना उबाटाची मागणी। धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 20 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी धुळे महानगरपालिका यांच्या वतीने महानगरपालिका निवडणूक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी प्रसिद्ध केली। ती मतदार यादी प्रसिद्ध करताना महापालिकेच्या वेबसाईटवर देखील टाकण्यात आलेली आहे। धुळे महानगरपालिकेच्या वतीने प्रभागासाठी फक्त 5 या संख्येत इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या, पण धुळे महानगरपालिकेच्या आवारात असंख्य इच्छुक उमेदवारांनी गर्दी केल्याने तसेच अनेकांनी या मतदार यादीचे शुल्क चलन स्वरूपात बँकेत भरले, पण मतदार यादीची उपलब्धता कमी असल्याने अनेक उमेदवारांना त्या प्रभागातील मतदार यादी मिळू शकली नाही। या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयुक्त यांची भेट घेऊन या मतदार याद्या दुसऱ्याच दिवशी त्वरित इच्छुक उमेदवारांना उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली। कारण मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर अवघ्या 7 दिवसातच या मतदार याद्यांच्या संदर्भात हरकती उमेदवारांना नोंदवायच्या असून तो कालावधी अत्यंत कमी स्वरूपाचा आहे। त्यातच अनेक प्रभागातील अनेक इच्छुक उमेदवारांना मतदार याद्या छपाईसाठी लागणारा वेळ, यामुळे या आणि उद्या सकाळी किंवा परवा देखील या याद्या मिळू शकतात। त्यामुळे अनेक उमेदवारांचे 2 दिवस हे केवळ मतदार यादी उपलब्ध न झाल्यामुळे हरकती घेण्यास विलंब किंवा उशीर होणार आहे। या कारणांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आता आयुक्तांकडे मतदार यादी हरकतीची मुदतवाढ करावी अशी मागणी देखील यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, ॲडव्होकेट भूषण पाटील, प्रशांत ठाकूर, अण्णा फुलपगारे, कपिल लिंगायत, संदीप चौधरी, डॉक्टर संजय पिंगळे, सागर निकम आदींच्या वतीने करण्यात आली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज मतदार याद्यांचं वाटप या ठिकाणी धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून होणार होतं। त्या संदर्भामध्ये शिवसेनेच्या काही उमेदवारांनी त्या ठिकाणी पैसे देखील जमा केले, पण यादींची संख्या मर्यादित ठेवल्यामुळे आज बऱ्याचशा इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी याद्या मिळाल्या नाहीत। ही बाब आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट भूषण पाटील यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी भेटलो। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याद्या या ठिकाणी फक्त 5 या संख्येमध्ये उपलब्ध होतात आणि प्रत्येक प्रभागामध्ये 40 ते 50 उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत। उद्या सायंकाळपर्यंत इच्छुक उमेदवारांना किंवा परवा सायंकाळपर्यंत इच्छुक उमेदवारांना याद्या मिळतील अशा प्रकारची स्लो यंत्रणा या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून त्या ठिकाणी सुरू आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना भेटून त्या ठिकाणी आमच्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत। मुख्यत्वे करून आयुक्तांनी देखील सांगितलं आहे की निवडणूक निर्णय आयोगाकडूनच त्यांना अशा प्रकारे डिले झाल्यामुळे आणि प्रिंटिंगला वेळ लागत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी देखील हतबलता त्या ठिकाणी दर्शवलेली आहे। उद्या जर याद्या नाही मिळाल्या तर उद्या परत एकदा आम्ही आयुक्तांची भेट घेऊन त्या ठिकाणी तीव्र आक्षेप नोंदवणार आहोत, कारण की हरकती घेण्यासाठी या ठिकाणी फक्त 7 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे आणि नेमकं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही मागणी केली की आम्हाला हरकतींची कालमर्यादा त्या ठिकाणी वाढवून द्यावी, 7 दिवसाची ऐवजी ती 10 दिवसांची करण्यात यावी, जेणेकरून सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी हरकती घेता येतील। ऑनलाईन ज्या PDF प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या बघितल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये प्रचंड गोळ झालेला प्राथमिकदृष्ट्या दिसून येतो आहे। सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी सजग राहणं गरजेचं आहे, असं आवाहन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो। धुळे महानगरपालिकेमध्ये दिनांक 20 तारखेला म्हणजे 20/11/2025 रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। मतदार यादी प्रसिद्ध केली, त्या मतदार यादीमध्ये आज तिथे वितरित करतायत आणि चलन भरून घेत आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे, जसे ते पेज येत असतील, पण त्यांच्याकडे स्टॉक उपलब्ध नाही। ते सांगतात की 5च प्रति म्हणजे 5 सेट आम्ही तयार केलेले आहेत। आज प्रत्येक प्रभागामध्ये पाहिलं कुठे 20, कुठे 30, कुठे 25 असे उमेदवार रेडी आहेत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असताना असा यांचा कारभार चालू आहे आणि त्याला जो टाईम दिलेला आहे हरकती घेण्यासाठी मतदार यादीला 7 दिवसाचा आहे। जर आम्हाला आज आम्ही चलन भरून देखील आम्हाला या ठिकाणी मतदार याद्या भेटत नसतील तर आम्ही हरकत घेताना 1 दिवस आम्हाला वाढवून देतील का? त्यावेळेस 1 मिनिटही थांबणार नाही 7 दिवसानंतर। अशा प्रकारचं आम्ही आज नगरपालिकेला आयुक्तांना भेटून एक निवेदन दिलेलं आहे शिवसेनेच्या वतीने। आमचे महानगर प्रमुख, जिल्हा प्रमुख या ठिकाणी होते, त्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नको त्या कॉलन्या आमच्या इथे ॲड केल्यात। आता माझा प्रभाग हा 7 नंबर आहे। 7 नंबर म्हणजे भोई सोसायटी म्हणजे इकडे
2 नंबर प्रभागात एकता नगरची ती तिकडे ॲड करण्यात आलेली आहे. असा प्रत्येक मतदार यादीमध्ये घोड करण्यात आलेला आहे संपूर्ण धुळे शहरामध्ये. आणि तो घोड त्या स्वरूपात आम्ही आयुक्तांना भेटून आज निवेदन दिलेलं आहे आमच्या आणि निषेध नोंदवलेला आहे. तरी आयुक्तांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. यावरती जर उद्यापर्यंत कुठल्याही स्वरूपाची कारवाई न करण्यात आली आणि दखल न घेण्यात आली तर शिवसेनेच्या वतीने शिवसेना धुळे महानगरच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यांच्याकडून जबाब मागण्यात येईल. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.